3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेली अक्षय तृतीया. यंदा ही अक्षय तृतीया आलेली आहे 30 एप्रिलला. या दिवशीचा शुभ मुहूर्त काय असणार आहे, नक्की पूजा कोणत्या वेळामध्ये करायची आहे, त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी अशा कोणत्या गोष्टी कराव्या ज्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी येते, या सगळ्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. पण मंडळी, 30 एप्रिलला जी अक्षय तृतीया आहे ती अक्षय तृतीया तिथी सुरू होणार आहे 29 एप्रिल 2025ला संध्याकाळी 5:31 आणि या अक्षय तृतीयेची समाप्ती होणार आहे 30 एप्रिलला दुपारी 2:12. आता पूजा करण्याचा शुभ मुहूर्त असणार आहे 30 एप्रिल रोजी पहाटे 5:54 पासून ते दुपारी 12:24 अक्षय तृतीया हा दिवस नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी, सोने चांदी खरेदीसाठी, दानधर्मासाठी अत्यंत शुभ मानला जातो. मग आता बघूया की अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणत्या गोष्टी आहेत ज्या आवर्जून करायला हव्यात, ज्यामुळे अक्षय पुण्याची प्राप्ती आपल्याला होत असते. मंडळी, अक्षय तृतीया ही 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक आहे. म्हणूनच या दिवशी काही खास गोष्टी केल्या असता कुटुंबात सुख समृद्धी येते. संपूर्ण मराठी वर्षात विविध प्रकारचे सण, उत्सव, व्रत, वैकल्य साजरी केली जातात. भारतीय संस्कृती आणि परंपरा यातील सण, उत्सव आणि व्रत ही केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक दृष्ट्या नाही, तर वैज्ञानिक आणि आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाची मानली गेली आहेत. 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेचा दिवस विशेष आहे. वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया साजरी केली जाते. अक्षय म्हणजेच कधीही क्षय न पावणारी. या दिवशी जप, होम, दान इत्यादी तुम्ही गोष्टी केल्यात तर त्याचं पुण्य अक्षय असतं, जे कधीही संपत नाही असं असतं असं म्हटलं जातं. मंडळी, याच तिथीला परशुराम तिथी असंही म्हणतात. या दिवशी अन्नपूर्णा मातेची जयंती असते, नरनारायण जयंती असते, परशुराम जयंती असते, बसवेश्वर जयंती तसंच हयग्रीव जयंती सुद्धा असते. म्हणजेच हा दिवस किती खास आहे यावरून तुमच्या लक्षात येईल. या दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी विशेष पूजन केलं जातं. भगवान श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात की या तिथीला केलेलं दान, हवन तसंच देव आणि पितर यांच्या प्रती केलेलं कार्य कधीही व्यर्थ जात नाही. मंडळी, अक्षय तृतीयेला जैन धर्मामध्ये सुद्धा महत्व आहे. जैन धर्मामध्ये या दिवशी व्रत करण्याचं महत्व आहे. ऋषभदेव यांनी पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी 1 वर्षाच्या काळात अन्न पाणी ग्रहण केलं नव्हतं. व्रत समाप्तीनंतर त्यांनी हस्तिनापूरच्या श्रेयांस नामक राजाकडे उसाच्या रसाचे प्राशन केले आणि त्यानंतर त्या राजाच्या राज्यात धनधान्यासाठी कधीही क्षय पडला नाही. त्यामुळेच अक्षय तृतीयेस इक्षु तृतीया असंही म्हणतात. या तिथीला केलेलं दान अक्षय असतं. या दिवशी भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी पाण्याने भरलेला घडा दान करावा. तसंच उन्हासाठी छत्री किंवा पायात घालायचे जोडे सुद्धा गोरगरिबांना दान करावे असं म्हटलं जातं. सूर्यवंशातील भागीरथ राजाने या दिवशी पृथ्वीवर भागीरथी म्हणजेच गंगा आणली अशी ही कथा आहे. अक्षय तृतीयेला दान करावं असा जो संकेत आहे तो परंपरागत आपल्याकडे पाळला जातो. या दिवशी केलेल्या दानाचं महापुण्य सांगणाऱ्या ज्या कथा पुराणात वर्णन करण्यात आल्या आहेत त्या माणसाच्या मनात दान करण्याची भावना निर्माण व्हावी, रुजावी या हेतूने सांगितलेल्या आहेत. या सणाच्या निमित्ताने दानाचं आणि त्यागाचं महत्त्व बिंबवण्याचा प्रयत्न सर्व धर्मांनीच केलेला आढळतो. आता अक्षय तृतीयेला कृतयुग संपून त्रेतायुगाची सुरुवात झाली होती असंही सांगितलं जातं. या दिवशी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामाची पूजा होते. या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचं फळ अक्षय म्हणजेच कधी न संपणार असतं. म्हणूनच तर या दिवशी घरात नवीन वस्तू घेणं, मोठे आर्थिक व्यवहार करणं, शुभ कामं करणं या गोष्टी केल्या जातात. महर्षी व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना सुद्धा याच दिवशी करायला सुरुवात केली अशी आख्यायिका ही प्रचलित आहे. आता भविष्य पुराणामध्ये सुद्धा अक्षय तृतीयेबद्दल काहीतरी सांगितलंय बरं का. ते काय आहे? एक सदाचारिणी दानधर्म करणारा व्यापारी होता. दुर्दैवाने त्याचा पडता काळ सुरू झाला. व्यापाऱ्याची स्थिती हलाखीची झाली. दारिद्र्य आलं. त्याला कुणीतरी अक्षय तृतीयेचा महिमा सांगितला. पुढे अक्षय तृतीयेच्या दिवशी त्याने यथाशक्ती दानधर्म केला आणि त्या बळावर पुढील जन्मी तो मोठा राजा झाला. खूप यज्ञ त्याने केले, राज्य सुख उपभोगले. पण अक्षय तृतीयेला त्याने केलेलं पुण्य कधीही क्षय पावलं नाही, ते अक्षय टिकलं अशी कथा भविष्य पुराणात येते. वैशाख महिन्यातील तृतीयेला चंदन मिश्रित पाणी आणि मोदकाच्या दानाने ब्रह्म तसेच सगळे देवताही प्रसन्न होतात. या दिवशी तुम्ही अन्न, वस्त्र, सोनं तसंच पाण्याचं दान केल्याने अक्षय फळाची प्राप्ती होते. या दिवशी जे काही दान केलं जातं ते अक्षय आणि दान करणाऱ्याला सूर्यलोकाची प्राप्ती करून देणार असतं. या दिवशी जो उपवास करतो तो सुख समृद्धीचा धनी होतो अशी सुद्धा मान्यता आहे. अक्षय तृतीया तिथीचं महत्त्व तुम्हाला आता लक्षात आलंच असेल.
यामध्ये आपण काही पुराणांचा सुद्धा संदर्भ बघितला, ज्यामध्ये अक्षय तृतीयेच्या तिथीचं वर्णन करण्यात आलंय आणि दानाचं महत्त्व सांगण्यात आलंय। नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला मार्गदर्शक ठरला असेल अशी आशा करूया आणि आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडतील ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।